Yes, good morning. Good morning. Okay, so yesterday we have seen Optimum speed. optimum speed, then Maximum speed. maximum speed. Okay, now we have to see the minimum speed. Okay, minimum speed along banking of road. Yes, Yes. yes. Road. हाँ, okay. बरं क्वेश्चन्स लिहा. Okay, ready? Obtain the expression for obtain the expression for the minimum speed of vehicle along the banking of road along the banking of road. And now write the first statement. Consider okay, sorry. Consider the vehicle of mass m takes a turn with minimum speed ब्रॅकेटमध्ये लिहून टाका व्ही मिनिमम along the banked road along the banked road. हां नेक्स्ट स्टेटमेंट लिहा
डायग्रामला जागा सोडून द्या, नंतर काढली तरी चालेल. लेट आर बी द radius of banked road surface theta with the angle of banking. Yes, b the angle of banking. ओके, आता इकडे लक्ष द्या. जर आपल्याला व्हेकल मिनिमम स्पीडने चालवायची असेल, मिनिमम स्पीडने सपोज का चालवायची तेही सांगतो. आता सपोज आपण ही व्हेकल ह्या बँक रोडवर अशी आपण न्यूट्रलला उभी केली. ओके, काय होईल सांगा बरं? ती व्हेकल अशी खाली घसरून येईल. येते का लक्षात? मग ती खाली न घसरण्यासाठी तिला मिनिमम स्पीडनेच चालवावं लागेल. आलं का लक्षात? मग किती मिनिमम स्पीडने चालवावं लागेल त्याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके, म्हणजे आता जर ही व्हेकल अशी ॲट रेस्ट असेल तर तिची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कुठं असणार आहे बरं? टुवर्ड्स द इनर एज. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे? टुवर्ड्स द आउटर एज. समजलं आहे का? मग एक स्टेटमेंट लिहा. काय स्टेटमेंट लिहिणार? फॉर द मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल, for the minimum speed of vehicle friction should be considered. Friction should be considered. ओके, मग आता आपल्याला इथं कोणते कोणते फोर्स ॲक्ट होत आहेत ते बघूया. फोर्सेस ऑन द व्हेकल. पहिला असणार आहे W इक्वल्स टू काय बरं? mg. लिहा W equals to mg. Weight of the vehicle in the downward direction. Weight of vehicle in the downward direction. त्यानंतर सेकंड काय असणार आहे? n. पहिले वेट लिहिला की नंतर काय असतो? नॉर्मल फोर्स असतो. मग n लिहा. नॉर्मल फोर्स, नॉर्मल फोर्स perpendicular to the road surface, perpendicular to the road surface exerted on the vehicle. Yes. बरं, आणि नेक्स्ट काय असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. आता कुठे असणार आहे तो? टुवर्ड्स द आउटर एज. बघा हा फ्रिक्शनल फोर्स आहे. FR लिहा. थर्ड FR फ्रिक्शनल फोर्स.
फ्रिक्शनल फोर्स between the tire and road surface towards the outer edge. Towards the outer edge. ओके, आता बघा बरं, आपण एक रिझन लिहून घेऊ, खाली एक रिझन लिहा का फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स द आउटर एज आहे. लिहा, इफ द व्हेकल is stationary its relative velocity will be towards the inner edge. Hence, the frictional force will be towards the outer edge. Which is opposite in the direction of which is in the opposite direction to that of relative motion. ओके, तर आता बघा, आपण ही जी काही वेगवेगळे फोर्सेस आहेत त्यांना आपण रिझॉल्व करू. आता सपोज ही जर आपण व्हर्टिकल लाईन एक्सटेंड केली, हा अँगल थीटा असेल तर हा पण अँगल किती असणार आहे? थीटा असणार आहे. ओके, आपण नॉर्मल रिॲक्शनला रिझॉल्व करू. लिहा, रिझॉल्व एन into two components. आता पहिला कंपोनंट कोणता असणार आहे? हा सांगा बरं. हा एन कॉस थीटा. आणि दुसरा कोणता कंपोनंट असणार आहे? एन साइन थीटा. ओके, त्याचबरोबर बरं लिहा पहिल्यांदा एन कॉस थीटा. वर्टिकल अपवर्ड कंपोनंट. बरं, नेक्स्ट कोणता आहे बरं? एन साइन थीटा. एन साइन थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट towards the center of the road. Towards the center of the road. बरं, आता आपण हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला पण रिझॉल्व करू.
रिझॉल्व एफ आर, रिझॉल्व एफ आर. बरं, आपण फ्रिक्शनल फोर्सचं स्टेटमेंट लिहिलं, त्याचा फॉर्म्युला लिहिला होता का? नाही, आत्ता नाही का स्टेटमेंट लिहिलं फ्रिक्शनल फोर्स? नाही ना. मग इथे एक फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला लिहून टाका, एफ आर इज इक्वल्स टू म्यू एन, जो आपण तिघं डेरिवेशनला लिहिलेलं आहे ना, एफ आर इक्वल्स टू म्यू एन. ठीक आहे. हां, आता बघा, आता या एफ आरला रिझॉल्व करायचं आपल्याला, रिझॉल्व एफ आर. आता आपण जर कधी ही लाईन एक्सटेंड केली, बघा हा अँगल थीटा आहे, तर आपण अँगल काय असणार आहे बरं? थीटा. मग याला दोन कंपोनंटमध्ये आपण रिझॉल्व करू. कोणते कोणते दोन कंपोनंट असणार आहे बघा? हा असणार आहे कोणता बरं? एफ आर कॉस थीटा. आणि हा इथं दुसरा एक कंपोनंट असणार आहे, काय बरं? हा एफ आर साइन थीटा, एफ आर साइन थीटा. दिसतोय का? एफ आर साइन थीटा. ओके, मग लिहा फर्स्ट एफ आर कॉस थीटा. हॉरिझॉन्टल कंपोनंट away from the center of the road, away from the center of the road. आणि दुसरा काय बरं? एफ आर साइन थीटा. एफ आर साइन थीटा वर्टिकल अपवर्ड कंपोनंट, वर्टिकल अपवर्ड कंपोनंट. बरं, येस, लिहिलं इथपर्यंत. बरं, आता आपण जर कधी डायग्राम बघितली तर अपवर्ड फोर्स कोणता ॲक्ट होतो? एन कॉस थीटा प्लस एफ आर साइन थीटा. डाउनवर्ड काय आहे बरं? डाउनवर्ड फोर्स काय आहे बरं? हां, नाही, हा डाउनवर्ड नाही ना, हा तर हॉरिझॉन्टल आहे ना, हा तो हॉरिझॉन्टल आहे ना, इकडं ॲक्ट होतोय तो एन साइन थीटा. वेट, हे बघा, हे दोघं फोर्सेस जे आहेत, एफ आर साइन थीटा आणि एन कॉस थीटा, हे बघा ॲरो याचा अपवर्ड आहे, दिसतोय का? हा एफ आर साइन थीटा. आणि हा कोणता आहे बरं? इथं हा कोणता आहे अपवर्ड? एन कॉस थीटा. हे दोघं अपवर्ड आहेत ना. मग अपवर्ड फोर्स या व्हेकलवर हे दोन ॲक्ट होत आहेत आणि डाऊनवर्ड फोर्स फक्त एम जी ॲक्ट होतो आहे, है ना. म्हणजे व्हेकलच्या इक्विलिब्रियमसाठी, बॅलन्स होण्यासाठी हे दोघं अपवर्ड फोर्सचा सम मस्ट बी इक्वल्स टू वेट एम जी. आलं का लक्षात? ओके, मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. The total upward force, the total upward force n cos theta plus fr sin theta must balance downward weight mg, downward weight mg. ओके, मग आपण ते इक्वेशन लिहू. बघा काय लिहिणार आहे इक्वेशन, सांगा बरं? एन कॉस थीटा, बघा एन कॉस थीटा
प्लस एफ आर साइन थिटा इज इक्वल्स टू एम जी. बरं, आपण एल एच एस आर एच एस इंटरचेंज करून लिहू. एम जी इक्वल्स टू एन कॉस थिटा प्लस एफ आर साइन थिटा. गिव दिस इक्वेशन नंबर 1. समजलं काय? बरं, आता नेक्स्ट. आता मला सांगा, हे इथपर्यंत लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. ओके, बरं. आता बघा, या सेंटरकडे टुवर्ड्स द सेंटर टोटल फोर्स किती ॲक्ट होतो आहे किंवा नेट फोर्स किती ॲक्ट होतो आहे हे बघा. मग आपल्याला ह्या लाईनीवर कोणते कोणते फोर्स आहेत ते बघायचं आहे. म्हणजे एक कोणता आहे बरं आणि दुसरा काय बरं? मग नेट फोर्स किती ॲक्ट होईल सांगा. हां, नेट फोर्स टुवर्ड द सेंटर किती ॲक्ट होणार आहे? नाही, तो तर नंतर. पहिले आपल्याला नेट रिअल फोर्स किती ॲक्ट होतो ते बघायचं आहे की नाही. हे बघा, ह्या व्हेकलवर सपोज असं इमॅजिन करा, इकडं 100 न्यूटन ॲक्ट होतो आहे. किती? आणि या व्हेकलवर इकडं 20 न्यूटन ॲक्ट होतो आहे. मग टुवर्ड द सेंटर किती ॲक्ट होईल बरं? नेट फोर्स 80. काय केलं तुम्ही? 100 मायनस 20 केलं. तेच करायचं आहे ना आपल्याला. म्हणजे टुवर्ड द सेंटर नेट फोर्स किती ॲक्ट होईल माहिती आहे का? नाही ना, आलं का लक्षात? ओके, मग लिहा द नेट फोर्स n sin theta minus fr cos theta which acts toward the center आता याने कोणाचा रोल प्ले करायला पाहिजे? सेंट्रिपेटल फोर्सचा. मग काय लिहिलं? which acts towards the center must provide necessary centripetal force for the safe turn of vehicle in circular motion. मग बघा आता काय लिहू? n sin theta minus fr cos theta equals to yes centripetal force. मग सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय लिहू सांगा बरं? येस, mv²/r. पण इथं आपण मिनिमम घेतोय म्हणून काय लिहिणार बरं? मिनिमम हा शब्द लिहिणार आहे ना, mv²/r. परत आपण RHS आणि LHS इंटरचेंज करून घेऊ. mv²/r equals to n sin theta minus
एफ आर कॉस थीटा. याला इक्वेशन नंबर 2. बरं, आता नेक्स्ट स्टेप काय बरं? डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. बघा, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 काय ते बघा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय काय बरं इथं, एम जी इज इक्वल्स टू एन साइन थीटा माइनस एफ आर कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा प्लस काय एफ आर साइन थीटा. बरं, आपण फ्रिक्शनल फोर्स म्यू एन हे टाकून देऊ. बघा, पुट एफ आर इज इक्वल्स टू म्यू एन. मग काय ते बघा, एन साइन थीटा माइनस म्यू एन कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस म्यू एन साइन थीटा. आता आपण एन कॉमन घेऊन टाकू, चालेल का? बघा, एन जर कॉमन घेतला, साइन थीटा मायनस आहे, बघा, मायनस म्यू कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉमन काढला, कॉस थीटा प्लस म्यू साइन थीटा. काय कॅन्सल होतं बघा, एन कॅन्सल झाला. आता बघा, आपल्या डेरिव्हेशनमध्ये टॅन ही टर्म आहे, म्हणून साईनच्या खाली इथं काय आला पाहिजे बरं, कॉस आला पाहिजे. मग आपण एक काम करू, कॉस थीटा कॉमन घेऊन टाकू. ओके, बघा, कॉस थीटा जर कॉमन घेतला, आपण कॉस थीटा कॉमन घेतला तर आपण त्याच्यानेच डिवाइड करू, म्हणजे व्हॅल्यू बदलणार नाही. मायनस म्यू कॉस थीटा अपॉन काय बरं, कॉस थीटा. हे आपण जसं न्यूमरेटरला केलं तसं आपण कशाला करू, डिनॉमिनेटरला. कॉस थीटा कॉमन काढा, कॉस थीटा अपॉन कॉस थीटा प्लस म्यू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बरं, ही टर्म समजली का तुम्हाला सांगा? ओके, काय काय होतंय बघा, कॉस थीटा विल गेट. बरं, मग आता बघा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येणार सांगा, टॅन थीटा. कॉस कॉस काय होणार, मग टॅन थीटा मायनस म्यू डिवायडेड बाय हा कॉस काय झाला, 1 प्लस साइन अपॉन कॉस म्यू टॅन थीटा. आलं का लक्षात? मग आता इथं सुद्धा बघा, तुम्ही ही जर कधी लेफ्ट हँड साईड बघितली, इथं सुद्धा एम एम कॅन्सल झालेला आहे बरं का. मग व्ही स्क्वेअर आपण काय लिहिणार सांगा बरं इथं, आर जी. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपण आर जीला तिकडे घेऊन जाऊ, व्ही स्क्वेअर बघा, व्ही स्क्वेअर आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थीटा मायनस काय बरं, म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा. बरं, आपली नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे, टेक स्क्वेअर रूट. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर बघा, टेक स्क्वेअर रूट. काय येणार मग शेवटची स्टेप, येस, मिनिमम स्पीड इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा. बघा,
आलं का लक्षात? ओके, दिस इज रिक्वायर्ड मिनिमम स्पीड. समजलं का? ओके हां, बरं याच्यात कोणाला काही डाऊट? दिस इज रिक्वायर्ड मिनिमम स्पीड. ओके हां, लिहा. दिसतंय ना? का अजून झूम करू? आज पण एक्झाम आहे का मुलांची? ओके.
हां, डायग्राम काढून घ्या. बाकी लिहून झालं सर्वांचं ना? डायग्राम काढून घ्या व्यवस्थित. हां, ओके. झाली डायग्राम? हां, ओके. आता जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो डेथ वेलचा कन्सेप्ट आहे. चलायचं पुढे. बघा, जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे डेथ वेल. डेथ वेल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? येस, मौत का कुवा. त्याच्यातमध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, अगेन्स्ट द व्हर्टिकल वॉल ते सर्कलमध्ये फिरतात. बघितलं आहे का तुम्ही? है ना? आपल्या कालिका यात्रेमध्ये बघितलं असेल, आहे ना? ओके. हां, म्हणजे फार जबरदस्त स्टंट असतो ना. ओके. पण मग त्या स्टंट मागे पण काय फिजिक्स आहे ते बघायचं आपल्याला. ओके. तर मग जेव्हा व्हेकल अगेन्स्ट द वॉल ऑफ डेथ वेल हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असते, तर त्या व्हेकलचा जो काही स्पीड आहे, मिनिमम स्पीड किती असला पाहिजे, त्याचा आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ओके. मग क्वेश्चन लिहा. obtain the expression for minimum speed of vehicle inside the death well.
आलं का लक्षात? मग आता आपण एक डेथ वेल काढूया. डेथ वेल म्हणजे सिलेंड्रिकल शेपमध्ये असेल की नाही मुलांना? बघा, ही काय काढली आहे? डेथ वेल आहे. सपोज ह्या डेथ वेलची ही रेडियस आहे. ओके. आणि एक व्हेकल आहे, ते व्हेकल टर्न घेत आहे, सर्कलमध्ये फिरत आहे. बघूया. बरं, ही व्हेकल आहे. दिस व्हेकल इज performing horizontal circular motion inside this death well. आले का लक्षात? मग पहिलं स्टेटमेंट लिहा. Consider the vehicle of mass m consider the vehicle of mass m performing horizontal circular motion against the wall of death well with minimum safe speed. ब्रॅकेटमध्ये लिहा व्ही मिनिमम. मग एक पुढचं स्टेटमेंट लिहा. लेट आर with the radius of death well बर. आता ह्या व्हेकलवर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार? बघा, फोर्सेस ऑन व्हेकल लिहा बरं. फोर्सेस ऑन व्हेकल. बघा, पहिला फोर्स कोणता लागेल सांगा बरं? या व्हेकलचं वेट कुठे लागणार आहे? डाऊनवर्ड असणार आहे. येस, बरोबर आहे. म्हणजे या व्हेकलचं वेट असणार आहे इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. W इक्वल्स टू mg. लिहा फर्स्ट. W इक्वल्स टू mg, weight of vehicle in the downward direction. बर. आता ही जी वॉल आहे, ही वॉल या व्हेकलवर काय एक्झर्ट करणार आहे? नॉर्मल फोर्स टुवर्ड द सेंटर. म्हणजे बघा, ह्या वॉलला बिलकुल परपेंडिक्युलर टुवर्ड द सेंटर हा नॉर्मल फोर्स ॲक्ट होणार आहे. आलं का लक्षात? लिहा नेक्स्ट. एन नॉर्मल फोर्स perpendicular to the wall surface
perpendicular to the wall surface exerted on the vehicle towards the center. Towards the center. ओके. बघा अजून एक फोर्स ॲक्ट होणार आहे. आता बघा जर सपोज हा अगेन्स्ट द वॉल हा पेन आहे, हा पेन आहे ना, ही समजा व्हेकल आहे, ही व्हेकल आहे, ठीक आहे ना. मी जर सोडली तर पेन काय होईल रे, खाली पडेल, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या व्हेकलची रिलेटिव्ह मोशन कुठे आहे माहिती आहे का, डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कुठे ॲक्ट व्हायला पाहिजे, अपवर्ड. हे बघा रिलेटिव्ह मोशनच्या अपोजिट डिरेक्शनला फ्रिक्शन ॲक्ट होत असतो है ना. कारण एम जीला जर वरून कोणी काही पकडलं नाही तर व्हेकल तर खालीच पडणार आहे. म्हणजे याचा अर्थ रिलेटिव्ह मोशन या व्हेकलची डाऊनवर्ड आहे, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे ॲक्ट झाला पाहिजे, अपवर्ड है ना. मग बघा हा फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर अँड द वॉल सरफेस हा कुठे ॲक्ट होणार आहे, अपवर्ड ॲक्ट होणार आहे. आलं का लक्षात. लिहा थर्ड एफ आर फ्रिक्शनल फोर्स between the tire and wall surface in the upward direction. In the upward direction. बरं आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा किती असणार सांगा बरं. आत्ताच आपण तिसरं चौथं डेरिवेशन आहे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू इंटू एन, बरोबर आहे का. ओके मग लिहा एफ आर इज इक्वल्स टू वॉट, म्यू एन. म्यू काय सांगा बरं इथं, लिहा म्यू कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके आता कोण कोणाला बॅलन्स करते सांगा बरं. फ्रिक्शनल फोर्स कोणाला बॅलन्स करते, लिहा. मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. हे झालं का इथपर्यंत लिहून. लिहा द अपवर्ड फ्रिक्शनल फोर्स balances downward weight mg. ओके मग बघा काय लिहिणार, एफ आर इज इक्वल्स टू काय बरं, एम जी. बरं मला फ्रिक्शनल फोर्सचं फॉर्म्युला पण माहिती तर टाकून देतो मी है ना. एफ आरची व्हॅल्यू काय टाकू इथं, म्यू एन एम जी. मी आता हा म्यू याच्या डिनॉमिनेटरला घेऊन जातो, एन इज इक्वल्स टू एम जी अपॉन काय लिहिणार बरं, म्यू. इक्वेशन नंबर 1. ओके आता इकडे बघा हा नॉर्मल फोर्स आहे, कुठे ॲक्ट करतोय बरं तो. मग या नॉर्मल फोर्सने कोणाचा रोल प्ले करायला पाहिजे, सेंट्रिपेटल फोर्सचा, बरोबर आहे की नाही. ओके मग लिहा नेक्स्ट स्टेटमेंट. इथपर्यंत लिहिलं प्रत्येकाने, हां लिहून घ्या पहिल्यांदा.
ओके, बघा लिहा द नॉर्मल फोर्स N which acts toward the center must provide necessary centripetal force for the circular motion of vehicle. ओके, बघा आता मग N इज इक्वल्स टू सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्स काय लिहू सांगा बरं. mv² अपॉन आर, इक्वेशन नंबर 2. बरं बघा आता तुम्ही जर बघितले पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आणि सेकंड इक्वेशनची लेफ्ट हँड साईड काय बरं सेम आहे, म्हणून दोघांचे आपण आर एच एस काय करू बरं इक्वेट करू, है ना. ओके, बघा इक्वेशन 1 and 2 जर इक्वेट केलं mv² अपॉन आर डिवायडेड बाय नॉट डिवायडेड बाय इज इक्वल्स टू mg अपॉन म्यू. बघा हा जो m आणि हा m कॅन्सल झाला, ह्या आरला आपण तिकडे घेऊन जाऊ, काय येणार तो आर जी अपॉन म्यू टेक स्क्वेअर रूट व्ही मिनिमम अंडर रूट काय आला आर जी अपॉन म्यू. ओके, सो दिस इज रिक्वायर्ड मिनिमम स्पीड. आलं काय लक्षात सांगा. ओके, लिहा. हां, डायग्राम काढलीत, हां तीही काढून घ्या.
बरं, समजलं याच्यात काही कोणाला डिफिकल्टी? चालायचं पुढे? ओके. आता बघा, हा मिनिमम स्पीड याचा अर्थ काय झाला समजून घ्या. जर कधी या मिनिमम स्पीडपेक्षा कमी स्पीड झाला तर काय होईल? सपोज ह्या मिनिमम स्पीडचं आन्सर आलं काहीतरी 30 मीटर पर सेकंड. ओके, तर 30 मीटर पर सेकंडच्या ऐवजी व्हेकलचा स्पीड झाला 25 मीटर पर सेकंड. म्हणजे याच्यापेक्षा काय झाला तो? कमी झाला. तर व्हॉट विल हॅपन? व्हेकल खाली पडेल. आलं का लक्षात? ओके, म्हणजे मिनिमम व्हेकलला सेफली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर एवढा हा स्पीड असायलाच पाहिजे. म्हणून काय म्हटलं आपण? धिस इज द मिनिमम स्पीड. आलं का लक्षात? बरं, 30चा 35 झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही है ना. म्हणजे मिनिमम स्पीडपेक्षा जर जास्त व्हेकलचा स्पीड जास्त असेल तर व्हेकलला काहीच प्रॉब्लेम नाही, व्हेकल सेफ आहे. पण हा मिनिमम एवढा स्पीड पाहिजे, याच्यापेक्षा कमी नको. येतंय लक्षात? मग कंडिशन काय लिहिणार? बघा, कंडिशन ही आपल्याला MCQमध्ये विचारली जाते की कंडिशन काय. तर बघा, कंडिशन ऑफ व्हेकल इनसाइड द डेथ वेल. बघा काय कंडिशन आहे की स्पीड ऑफ व्हेकल शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू धिस मिनिमम स्पीड. समजलं का रे? म्हणजेच आपल्याला ऑप्शनमध्ये असा ऑप्शन राहतो, व्ही शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू अंडर रूट RG अपॉन म्यू. समजलं का? ही कंडिशन आहे. ओके, आपल्याला हे MCQसाठी लागणार. लिहून घ्या. येस. बरं, आता आपल्याला ह्याच डेथ वेलसाठी त्यांनी विचारलं मिनिमम अँग्युलर स्पीड किती. ओके, आता बघा मिनिमम अँग्युलर स्पीडसाठी बघा, मिनिमम अँग्युलर स्पीड म्हणजे काय बरं? ओमेगा मिनिमम. बघा हे सर्व सेम असणार आहे. हे बघा आपले पहिले इक्वेशन आलेलं आहे. कोणतं इक्वेशन आलेलं आहे बरं? हे n इक्वल्स टू mg अपॉन म्यू. म्हणजे हे ॲज इट इज राहणार आहे, mg अपॉन म्यू 1 नंबर. बरं, आता हा n इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण? सेंट्रिपेटल फोर्स. बरं, मला सांगा सेंट्रिपेटल फोर्स इन टर्म्स ऑफ ओमेगा आपण लिहू शकतो का? लिहू शकतो. काय फॉर्म्युला? सेंट्रिपेटल फोर्स इन टर्म्स ऑफ ओमेगा. mr ओमेगा स्क्वेअर लिहून टाकला आपण. n इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. आता मिनिमम घ्यायचा आहे आपल्याला इथं. इक्वेशन नंबर काय बरं? 2. हे बघा सेम आहे, फक्त आपण काय केलं इथं सेंट्रिपेटल फोर्सचं ह्या फॉर्म्युल्याच्या ऐवजी काय लिहिला बरं? हा फॉर्म्युला लिहिला. येते लक्षात? इक्वेट करू दोघंही है ना. जर इक्वेट केले 1 and 2 तर काय येतं बघा, mr
ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू एम जी अपॉन काय बरं म्यू फ्रॉम बोथ साईड. एम एम काय झाला आर फक्त डिनॉमिनेटरला येणार हां. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला बरं जी अपॉन आर म्यू किंवा म्यू आर. टेक स्क्वेअर रूट. बरं स्क्वेअर रूट जर घेतलं काय येते बघा मिनिमम स्पीड अँग्युलर स्पीड अंडर रूट जी अपॉन काय आला बरं म्यू आर. बघा हा फॉर्म्युला आला. समजलं का. आणि जर आपल्याला कंडिशन लिहायची तर काय लिहिणार कंडिशन. आपल्याला जर कंडिशन लिहायची मुलांना कंडिशन तर जो काही अँग्युलर स्पीड असेल अँग्युलर स्पीड काय पाहिजे बरं ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ओमेगा मिनिमम. ओके ही कंडिशन आहे. म्हणजे ओमेगा अँग्युलर स्पीड ऑफ व्हेकल शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू मिनिमम अँग्युलर स्पीड. आणि तो मिनिमम अँग्युलर स्पीड किती आहे बरं अंडर रूट जी अपॉन म्यू आर. समजलं का. ओके हां हे कॉम्पिटेटिव्हसाठी. ओके लिहून घ्या. बरं आलं का लक्षात. बरं आता एक आपल्याला बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट त्याच्यावर एम सी क्यूज येतात. म्हणजे बाय हाऊ मच अँगल द सायक्लिस्ट शुड बी लीन इनवर्ड वाईल टेकिंग अ टर्न ऑन सर्क्युलर ट्रॅक. बघा तुम्ही जर कधी आपली सायकल चालवतात सायकल चालवत असताना जेव्हा असा कर रोड येत असतो तेव्हा तुम्ही बघा अशी सायकल आपली बेंड होते है ना. अशी बेंड होते आणि मग आपण टर्न घेतो बरोबर आहे की नाही. मग तो सायक्लिस्ट असा बेंड झाला है ना. सपोज ही सायकल अशी बेंड झाली तो विथ व्हर्टिकल त्याने किती अँगल तो असा बेंड झाला किंवा लीन झाला इनवर्ड. त्याचा आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो आपण बघूया.
ठीक आहे ना, कारण MCQजमध्ये वगैरे आपल्याला विचारलं जातं. तर हा NCERTमधला पॉईंट आहे. ओके, म्हणजे याला अँगल ऑफ बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट. with vertical. Angle of bending of cyclist with vertical along circular track. Along circular track. म्हणजे एक सर्क्युलर ट्रॅक आहे ना, त्या सर्क्युलर ट्रॅकवर तो काय सायकल आपली काय करतोय बरं, लीन करतोय, बेंड करतोय. ओके, आणि सपोज तो जो काय अँगल आहे बाय विच द सायक्लिस्ट लीन इनवर्ड, त्याला आपण थिटा म्हणूया. अँगल ऑफ बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट है ना, त्या अँगलला आपण थिटा म्हणूया. थिटा किती येणार आहे? ओके, सपोज आपण हा असा सर्क्युलर ट्रॅकचा एक छोटा सेक्शन काढू आपण. हा सर्क्युलर ट्रॅक आहे ना, या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस आर आहे. हा सेंटर आहे, हा सेंटर आहे. या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस काय बरं, आर आहे. हा त्या सर्क्युलर ट्रॅकचा काय बरं, सरफेस आहे. समजलं का? आता आपण एक सायक्लिस्ट आहे. चला आपण सायकल काढायची का? चला सायकल काढण्याचा प्रयत्न करू आपण, चालेल का? चला सायकल काढूया आपण. सायकलचं टायर, त्याचा हा काय रे, हा रॉड, आणि त्याचं काय रे हे हँडल. समजलं का रे? आली का सायकल आपल्याला? ओके, आता ह्या सायकल जेव्हा हीच ह्या रोडवर अशी जाणार आहे, सपोज तिचा स्पीड काहीतरी V असणार आहे. ओके, तर त्यावेळेस काय होतं, सायकल अशी काय होणार आहे बरं, बेंड होणार आहे. तर ती सपोज सायकल अशी बेंड झाली, तिला बेंड पण करू आपण. येस 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 केली बरं का रे बेंड, आहे ना, अशी बेंड केली. ठीक आहे ना, अशी ती बेंड केली. समजतंय का? ओके, तर ती बेंड झाली इनवर्ड विथ अँगल थिटा. ओके, त्याचं हँडल पण काढून. हँडल गायब होईल का? नाही ना, थांबा आपण, हँडल थोडं मोठं झालं. हां, जमली का रे आता? ठीक आहे. ओके, हां, इमॅजिन करा मागे सर्व शीट वगैरे सर्व ते आपल्याला फक्त फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. ठीक आहे. मग आता ह्या सायक्लिस्टवर ह्या पोझिशनला काय काय ॲक्ट होणार आहे ते समजून घ्या आता, है ना. फोर्सेस ऑन द व्हेकल, म्हणजे आपल्याला थिटा इज द अँगल ऑफ बेंडिंग. अँगल ऑफ बेंडिंग विथ व्हर्टिकल. बघा व्हर्टिकलशी बरं का, हॉरिझॉन्टलशी नाही. ही व्हर्टिकल लाईन आहे की नाही बघा. ओके, त्याच्यानंतर V काय बरं, स्पीड ऑफ व्हेकल, स्पीड ऑफ सायक्लिस्ट. R काय बरं, रेडियस ऑफ ट्रॅक, सर्क्युलर ट्रॅक. बरं, आता कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतील बरं बघा बरं का. आता लीन झालेली ही पोझिशन घ्यायची आपल्याला. ज्या पोझिशनला लीन झाली की नाही ती पोझिशन घ्यायची आपल्याला. मग फोर्सेस ऑन सायक्लिस्ट, तर फोर्सेस ऑन सायक्लिस्ट त्याचं पहिलं काय बरं, वेट. तर आपण दुसरा कलर घेऊ.
बघा याचं वेट कुठे असणार आहे, mg. ओके. आणि ही एक्झर्ट होणार आहे नॉर्मल फोर्स ऑन द व्हेकल. ही काय एक्झर्ट झाली बरं, नॉर्मल फोर्स है ना. एन काय झाली, नॉर्मल फोर्स. म्हणजे पहिलं आपल्याला डब्ल्यू इक्वल्स टू काय, mg. दुसरा आहे एन इज इक्वल्स टू वॉट, नॉर्मल फोर्स. ओके. जर आपण नॉर्मल फोर्सला जर रिझॉल्व केलं तर त्याचे दोन कंपोनंट येतात. कोणते कोणते बरं, हे बघा. हा पहिला जो आहे, नको घ्यायला. बघा हा जो पहिला आहे हा कोणता बरं, एन कॉस थीटा. आणि हा कोणता बरं, एन साइन थीटा. आलं का लक्षात, है ना. मग पहिला कंपोनेंट आहे एन कॉस थीटा आणि दुसरा काय बरं, एन साइन थीटा. बघा डेरिव्हेशनचा पॅटर्न दिसतोय का, सिमिलर आहे सर्व, आहे की नाही. ओके बरं. आता हे हे एन सी आर टीमध्ये बरं काय, NCERT. त्याच्यामुळे काय रे, कुठे गेलं, आलं का लक्षात. NCERT म्हणजे आपल्याला बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट आपल्याला MCQजमध्ये MSTCTच्या पण मिळणार, तुम्हाला नीटमध्ये पण मिळणार, याच्यावर JEEमध्ये पण मिळणार. ओके. आता बघा, आता एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतोय बरं, वेटला. म्हणजे एन कॉस थिटा बॅलन्सेस mg. एन कॉस थिटा बॅलन्स mg. काय लिहिणार सांगा बरं आपण, एन कॉस थिटा इज इक्वल्स टू mg. चला याला पहिलं इक्वेशन देऊन टाकलं. सेकंड, एन साइन थिटा कोणाचा रोल प्ले करणार आहे, एन साइन थिटा प्लेज रोल ऑफ सेंट्रीपेटल फोर्स. समजलं का. मग एन साइन थिटा काय लिहू सांगा, एन साइन थिटा सेंट्रीपेटल फोर्स आहे. म्हणजे एन साइन थिटा इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन काय बरं, आर. ओके. इक्वेशन 2. जर डिवाइड केलं तर काय येईल बघा, डिवाइड 1/2. डिवाइड 1/2 नाही, 1/2 नका करू, 2/1 करू आपण. आपल्याला टॅन पाहिजे की नाही. ओके, टॅन पाहिजे आपल्याला. बघा डिवाइड इक्वेशन 2/1. मग 2ला जर 1ने डिवाइड केलं तर काय येतं बघा, एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा व्ही स्क्वेअर अपॉन mv स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय काय बरं, mg. एन काय झाला, साइन अपॉन कॉस इज इक्वल्स टू काय आलं, mm कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन. बघा तो सायक्लिस्ट किती अँगलने बेंड झाला, टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आलं का लक्षात सांगा बरं. ओके. म्हणजे अशा पद्धतीने अँगल ऑफ बेंडिंग. आणि त्यांनी आपल्याला जर सायकलिस्टचा स्पीड जरी विचारला, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा, व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. हे कोणासारखं डेरिव्हेशन आलं रे मुलांना, अँगल ऑफ बँकिंगचा ऑप्टिमम स्पीडचा. पण तो अँगल विथ द हॉरिझॉन्टल होता, समजतंय का. हा अँगल आहे विथ द व्हर्टिकल. ओके बरं. इथनं जर पुढे गेलो आपण तर काय येतं माहिती का, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा आणि व्ही इक्वल्स टू काय आलं बरं, अंडर रूट आर जी टॅन थिटा. समजलं का सांगा बरं. ओके. हां म्हणजे हे सिमिलरच आहे, फक्त आपल्याला याच्यावर काही MCQs म्हणजे बोर्डमध्ये ते क्वेश्चन नाही राहणार, पण आपल्याला ह्या कन्सेप्टने की सायकलिस्टचा स्पीड किती असेल, बाय हाऊ मच अँगल सायक्लिस्ट शुड बी लीन इनवर्ड फॉर द सेफ टर्न, तर हा त्याचा फॉर्म्युला. ओके लिहून घ्या.
आणि सायकलची तुम्ही एकच पोझिशन काढा, परत तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे हीच पोझिशन काढा फक्त, है ना. तो इनवर्ड लीन झालेला आहे, ठीक आहे का. हेच काही डाऊट आहे, क्लिअर.
ओके डन. ओके, मग आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट वीकमध्ये मग याच्या पुढे जे कन्सेप्ट आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये कोनिकल पेंडुलम आहे आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. ओके, आणि परत त्यामध्ये आपण काही NCERTचे काही टॉपिक्स आहेत ते पण बघू आपण. ठीक आहे.